नेहमीप्रमाणेच आजही रोजच्या वेळी जाग आली. हवेत नेहमीपेक्षा जरा जास्तच गारठा पडलेला होता. इतक्या थंडीत उठायची मला खरे तर मुळीचच इच्छा नव्हती, पण काय करणार? लोक काय म्हणतील ह्या एका प्रश्नापुढे मनातल्या इच्छांवर पाणी सोडून जे नको तेच मला करावे लागते. न उठून सांगते कुणाला? मला नेहमी प्रश्न पडतो, लोक म्हणजे नेमके काय? आणि हे लोक का ठरवतात आपण कसे वागायचे ते? कुठून येतात हे लोक? नको त्यावेळी नको ते बोलायला हे सो कॉल्ड लोक काय म्हणतील म्हणत आपण कितीतरी न पचणाऱ्या, न रुचणाऱ्या आणि खिशाला न परवडणाऱ्या गोष्टी करत असतो. लोक काय म्हणतील म्हणत कर्ज काढून लग्न होतात का? तर लोक काय म्हणतील? व्यसनी हरामखोर नवरा असला तरीही बाई त्याच्या बरोबर मुकपणे सर्व त्रास सहन करत आयुष्य काढते का? तर लोक काय म्हणतील? लवकर लग्न केलं नाही तर लोक काय म्हणतील? वय उलटून गेले लग्न नाही केले तर लोक काय म्हणतील? लग्न वेळेत झाले पण मूल लवकर नाही झाले तरी लोक काय म्हणतील? आणि एका मागोमाग खूप मुले झाली तरीही लोक काय म्हणतील? अशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्या आपण फक्त लोक काय म्हणतील ह्या प्रश्नातून सुटकार्याकरता करतो. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या जगात प्रत्येकाचा प्रवास लोक काय म्हणतील पासून सुरू होऊन लोक काय म्हणतील ह्या प्रश्नांनीच संपतो. आणि हे लोक आपण कसेही वागलो तरीसुद्धा बोलणार हे नक्की. असो तर मी काय सांगत होते? हे असे आजकाल वयोमानानुसार ना मला असेच विसरायला होते. सांगायचे एक असते अन बोलता बोलता विषय असा काही भरकटतो की काय सांगायचे होते हेच विसरायला होते. आठवले तर मी काय सांगत होते की मलाही असेच गारठ्याच्या थंडीत मस्त दुलईत गोरफटून पडावे वाटते, किंवा उठल्यावरही लगेच कामाला न लागता शेकोटीशी शेक घेत मस्त घट दुधाच्या चहाचा आरामात आस्वाद घ्यावासा वाटते. पण असे सगळे स्वप्नातही घडले तरी पुष्कळ झाले. माझ्यासाठी तर हे स्वप्नही परवडणारे नाही, कारण मी नवविवाहिता नाम लग्न करून सासरी 50 माणसांच्या राबत्यात येऊन पडलेली. त्यामुळे त्या अरवणाऱ्या कोंबड्याच्याही आधी मला उठावे लागे. घराची साफसफाई, अंगण सदा सारवण झालेच तर पाण्याचा बंब तापून स्नानाची तयारी करून ठेवणे, चूल पोतेर करून सासूबाईंचे आणि उरकेपर्यंत त्यांना पहिला गरमागरम चहा हातात नाही दिला तर मग माझी काही खैर नसायची. त्या एका चुकीसाठी दिवसभर मी त्यांचे तुणतुणे ऐकत कामं करायची. नवऱ्याला रात्र संपून दिवस उजाडला तरी मी जवळ असावीशी वाटायचे, तर सासूला मी भल्या पहाटे उठलेली दिसायला हवी असायची. भरल्या घरात प्रत्येकाचा डोळा असायचा माझ्यावर. मला माडीवरून खाली उतरायला जरा जरी उशीर झाला तरी जावा डोळे रोखून बघायच्या आणि सासूचे कान भरायच्या. त्यांना तर काय तेवढेच निमित्त पुरे असायचे त्यांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू करायला. आणि मग त्या दिवशी जावांची चंगळ असायची, कारण सासूच्या तडाख्यातून एक दिवस का होईना त्यांची सुटका झालेली असायची ना. बरं, हे सगळे कुणाला सांगायची सोय नाही. नवऱ्याला सांगावे तर तोच एरवी इतका अरेरावी करणारा, जाशील ग 5 मिनिट उशिरा, काय होते थांब की म्हणत अडवणारा. पण सासऱ्यांची एक हाक आणि दुसऱ्या मिनिटाला हे स्वतः पडवीत हजर. तेव्हा सासऱ्यांसमोर इकडच्या स्वारीचे तोंड उघडायची सुद्धा हिंमत व्हायची नाही. तिकडे माझी बाजू कसली घेतायत की माझ्यामुळे हिला उशीर झाला. असले काहीही होत नसे. उलट मूग गिळून शांत उभे राहत मामंज्य पुढे. सासूबाई स्वतः कडक शिस्तीच्या, त्यामुळे डोळ्यात तेल घालून सगळ्यांवर नजर. त्यात मी नवखी म्हणून चुकाही व्हायच्या. मग काय माझी एक चूक आणि त्यांची टकळी दिवसभर चालू राहणार. आता तर मला त्यांच्या बोलण्याचीही इतकी सवय जडली होती की त्या बोलल्या नाहीत की माझ्या कामाला गतीच येत नसे. आमचे घर म्हणजे मोठा पसारा. रोजचा 50 माणसांचा स्वयंपाक, सासू सासरे, चुलत सासू सासरे, दीर जावा सख्खे चुलत, असा मोठा परिवार. सगळ्यांवर हुकूमत गाजवायची सासू बाईंची सवय, कारण ऐकणारी 10 माणसे घरात असत. त्यांच्यापुढे उणा शब्द बोलायची कुणाची टाप नव्हती. हळूहळू इस्टेटीत वाटे पडत गेले तसे घरातले लोकही दूर होत गेले. आधी चुलत घर वाटे घेऊन वेगळे झाले, मग सख्खे दीर जावाही आपापले वाटे घेऊन वेगळे झाले. मग राहिलो फक्त आम्ही तिघेच, सासू, मी आणि नवरा. सासरेही मधल्या काळात निवर्तले. आता भरल्या घरातून 3 माणसांच्या घरात सासूबाईंचे मन रमेना. पूर्वीपासून हुकूमत गाजवायच्या सवयीने सासूबाईंना आजही करमत नसे. पूर्वी ऐकून घेणारी माणसे जास्त होती, पण आता घरात कोणीच नसल्याने आपली सत्ता गाजवायची हौस त्या माझ्यावर तोंडसूक घेऊन भागवत असत. त्यात मला मुलबाळ झाले नाही, त्यामुळे
वंशाला दिवा देत नाही म्हणून माझा सततचा पाणउतारा करायच्या. सततच्या कटकटीने एक दिवस मी इतकी वैतागले की मागच्या अंगणातल्या धतुऱ्याच्या पाल्याचा रस काढून तो पिऊन जीवन संपवायचा मी निर्णय घेतला. धोतऱ्याचे झाड विषारी असते आणि त्याचा रस पोटात गेला तर माणूस उलट्या होऊन मृत पावतो अशी वदंता आहे. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. काय होतं नियतीच्या मनात? नमस्कार वाचक मित्रांनो, माझ्या ह्या आधीच्या सर्व कथांना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, तसेच ह्या कथेलाही द्याल ही अपेक्षा. भाग पहिला कसा वाटला? काय होईल कथेतल्या तिचे हे जाणून घ्यायला पुढील भाग नक्की वाचा आणि आपले अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.